आज आपण बघणार आहे एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस म्हणा किंवा यासारख्या असंख्य कोर्सेससाठी तुम्हाला एज्युकेशनल लोन कसं मिळू शकतो, काय प्रोसिजर असणार, हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा पालकांचे या ठिकाणी कॉल होते, मेसेज होते. विद्यार्थी व पालक सातत्याने विचारत होते, सर आमच्या मुलाला या ठिकाणी आम्हाला शिकवायचं आहे, पण आमची देखील फायनान्शियल कंडिशन ती एवढी काही चांगली नाही. सांगण्याचं तात्पर्य असं का सर आमच्याकडे काहीच नाही, आमच्याकडे ना जमीन आहे ना कुठली दुकान आहे. ओके, आम्ही स्वतः किरायाच्या घरमध्ये राहतो. किंवा काही पॅरेंट्स असे होते, सर आम्ही MIDC मध्ये काम करतो आणि आम्हाला जो देखील महिना आहे तो 25,000 रुपये, मग आम्हाला एज्युकेशनल लोन मिळू शकतो का? बरेचसे पालकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. तर ह्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अग्रीवास्तव आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलाय मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करून घ्यायचंय. ज्यांची या ठिकाणी फायनान्शियल कंडिशन काय असेल, थोडी फार या ठिकाणी खराब असेल आणि ते शिक्षणापासून या ठिकाणी काय होत असेल मित्रांनो, वंचित होत असेल, तर त्यांना हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. मी आज असा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, एज्युकेशनल लोन मिळणार व त्यासोबत सबसिडी मिळणार. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी काय करा, लगेच नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो, MBBS म्हणा, BDS म्हणा, BMS म्हणा, BHMS म्हणा, BMS या असंख्य कोर्सेस पैकी तुमचा नंबर कुठल्या कोर्ससाठी लागू शकतो हे जर जाणून घ्यायचंय तर आताच विद्यार्थी मित्रांनो 96 ओके, तर आताच मित्रांनो 9699907700 या व्हॉट्सअप नंबरला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, मेसेज करायचे, तुमचं स्कोर, तुमची कॅटेगरी. तुम्हाला आमची टीम लगेच सांगेल का तुमचा नंबर देखील कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो महाराष्ट्रामध्ये. आणि जर तुम्हाला इतर राज्यामध्ये ऍडमिशन करायचं असेल, कर्नाटक म्हणा, UP म्हणा, MP म्हणा, तर आपण तुमच्या त्या ठिकाणी पण काय करून देऊ, ऍडमिशन करून देऊ. व त्यासोबत जर तुम्ही अब्रॉडचा विचार करत असाल तरी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट करू शकता या नंबरवरती मेसेज करून. आता महत्वाचा प्रश्न, आपण आपला जो टॉपिक आहे एज्युकेशनल लोन त्याच्याकडे काय होईल वळूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करून घ्या, जेणेकरून इथील पुढील जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. कारण हा चॅनल जर तुम्ही फॉलो करताय तर विश्वास करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया या चॅनलच्या माध्यमातून करू शकता. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आमचा हा बेसिक प्लॅन आहे बघा. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर 3,999 चा हा प्लॅन आहे. प्लॅन मध्ये काय मिळणार सविस्तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तुम्ही जॉईन करू शकता. हा थोडा ऍडव्हान्स प्लॅन आहे, यामध्ये सर्व प्रोसिजर आम्ही करून देतो. 7,000चा प्लॅन आहे. ओके, तुमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन सगळं आम्ही करून द्यायचंय. फक्त तुम्ही एक थिंग करायची, जस्ट डू वन थिंग, का सगळे डॉक्युमेंट तुमचे आम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करायचे, बाकी सगळी प्रोसिजर नेक्स्ट स्टेप अकॅडमी करा. आता विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न बघा, या ठिकाणी जे लोनची स्कीम मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ती स्कीम आहे विद्यार्थी मित्रांनो, PM विद्यालक्ष्मी योजना. एज्युकेशनल लोन कसे मिळेल, बऱ्याचशा पालकांच्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी काय होते, सातत्याने कॉल होते व मेसेजेस होते. तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव काय घेतलाय मित्रांनो, हा व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तर हा पोर्टल आहे बघा. ओके, PM विद्यालक्ष्मी पोर्टल, अप्लाइंग फॉर एज्युकेशनल लोन. तुम्ही बघू शकता, वेलकम टू PM विद्यालक्ष्मी पोर्टल फॉर अप्लाय एज्युकेशनल लोन. ओके, तर या पोर्टल वरती तुम्हाला एज्युकेशन लोन साठी कसं अप्लाय करायचं हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी गौरव चांदा तुम्हाला सगळी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. आणि त्यासोबत याची जी परतफेड असेल ती कशी असणार आहे, यासाठी लागणारे डॉक्युमेंट कसे कोणते लागणार आहे, हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जसं या ठिकाणी तुम्ही जशी आम्हाला सांगताय, जे ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा, आम्ही त्या संपूर्ण गोष्टी तुमच्यासाठी करतोय. तर तुम्ही काय करायचंय, फक्त व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून आपली जी नेक्स्ट स्टेप अकॅडमी हे इतरांपर्यंत काय लवकर पोहोचेल. ओके, चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सांगितलं की PM विद्यालक्ष्मी योजना एज्युकेशनल लोन कसे मिळवायचे. MBBS म्हणा, BMS म्हणा, BDS म्हणा, BHMS म्हणा किंवा इतर हायर एज्युकेशन साठी आपण PM विद्यालक्ष्मी योजना हा एज्युकेशन लोन कसं मिळू शकतो सगळं सविस्तरपणे सांगतोय.
तर बघा आजच्या दैनंदिन जीवनात जर आपण बघायला गेलो तर आज अनेक विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनसाठी काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, मोठी फीस भरायची गरज असते. तर मग यासाठी त्यांना एज्युकेशनल लोन कसं मिळेल हे देखील मी तुम्हाला आता सांगतोय. तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मोठी फीस भरावी लागते त्यावेळेस त्यांच्या उत्तम पर्याय त्यांच्याकडे असतो तो म्हणजे एज्युकेशनल लोन. मग एज्युकेशनल लोन कसं मिळेल? ओके, जे पीएम विद्यालक्ष्मी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, या लोन जर तुम्ही याचं करताय तर तुम्हाला सोबत सबसिडी मिळणार आहे व त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे जर कोणती जमीन नसेल, ओके, किंवा तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःचं घर नसेल किंवा तुमच्याकडे काही सोनं दागिने नसतील तरी तुम्हाला हा लोन मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कारण तुमचा मुलगा या ठिकाणी शिक्षणापासून वंचित नसावं म्हणून भारत सरकारने काय केलेली ही स्कीम या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर पीएम विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांना योग्य बँक, ओके, आणि योग्य लोन निवडण्यासाठी मदत करते. मग कशा प्रकारे मदत करते सविस्तरपणे आपण बघूया. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, योजना काय आहे तर बघा, पीएम विद्यालक्ष्मी ही भारत सरकार डिजिटल पोर्टल सुविधा आहे जी विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्म वरून अनेक बँकेचा एज्युकेशनल लोन स्कीम साठी अर्ज करण्याची सुविधा देते. मग कुठल्या त्या सुविधा असतात ते आपण सविस्तर बघूया. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ज्या पूर्वीच्या ज्या बँके होत्या बघा, ओके, पूर्वी जर तुम्हाला बँकेत जर लोन अप्लाय करायचं असायचं त्यामध्ये काय होते, वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. पण पीएम विद्यालक्ष्मी योजना अंतर्गत तुम्ही काय करू शकता, एकच पोर्टल वरून विविध बँकेला काय करू शकता, अर्जासाठी अप्लाय करू शकता. ओके, तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, पण आता या पोर्टलमुळे प्रक्रिया खूप सोपी झालेली आहे. जसं की याचे मुख्य वैशिष्ट्य बघा, कम्प्लीट ऑनलाईन प्रोसिजर असणार आहे बघा, जे की तुम्ही घर बसल्या बसल्या काय करू शकता, या लोन साठी अप्लाय करू शकता. मग प्रोसिजर कसे असणार सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, त्यासोबत मल्टिपल बँक ऑप्शन तुम्हाला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ थोडं जरी स्किप करताय तर यामधले जे महत्वाचे मुद्दे ते तुमचे काय होऊ शकतात, मिस होऊ शकतात. व्हिडिओ खूप मोठा नसणार आणि हा तुमच्या पाल्याचा काय विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओवरती करिअर ठरलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर मल्टिपल बँक ऑप्शन इथे तुम्हाला मिळतात. जसं की जेवढ्या काही नॅशनलाइज बँक असतील, एसबीआय म्हणा, एचडीएफसी म्हणा व इतर बँक जे नॅशनलाइज असतील, ओके, तर त्या बँकेमधून तुम्ही काय करू शकता, लोन अप्लाय करू शकता. मग महत्वाचं या ठिकाणी एक विचार करायचा आहे की ज्या बँके आपल्याला कमी इंटरेस्ट वरती काय देत असतील, लोन देत असतील, हायर अमाऊंट देखील आपल्याला मिळत असेल, त्याच बँकेला काय करायचंय, आपण यामध्ये अप्लाय करायचे. ओके, बघा इझी तुम्ही या ठिकाणी कंपॅरिझन करू शकता की कोणत्या बँकेतून तुम्हाला किती अमाऊंट मिळते, किती इंटरेस्ट रेट आहे त्याचा. ओके, त्यानंतर ही जी प्रोसेस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सपरंट ऍप्लिकेशन ट्रॅकिंग प्रोसेस असणार आहे. तुम्ही घर बसल्या सगळं स्टेटस चेक करू शकता, तुम्ही किती लोन साठी इलिजिबल आहे. ओके, हे सगळ्या प्रोसेस तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. याचे मुख्य फायदे काय बघा, कोलॅटरल फ्री लोन आहे. जसं की मी आता सांगितलंय, घर, जमीन किंवा सोने गहाण ठेवण्याची लागत नाही. ओके, पहिले काय व्हायचं, जर तुम्हाला कुठल्याही बँकेत जर लोन घ्यायचंय, जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला त्या शेतीचा 7-12 देखील बँकेमध्ये अपलोड करावा लागायचा. व कोणी अगेन्स्ट एफडी अगेन्स्ट काय घ्यायचं, लोन घ्यायचं, कोणी प्लॉट वरती लोन घ्यायचं, कोणी घरावरती लोन घ्यायचं, मुलांच्या शिक्षणासाठी. पण आताच्या वेळेत विद्यार्थी मित्रांनो, हा कोलॅटरल फ्री लोन आहे तुमच्यासाठी. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या लोन मध्ये काय होते, तुम्हाला हायर लोन अमाऊंट मिळते. जसं की विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्स, ओके, त्यांच्या कोर्सनुसार मोठी लोन अमाऊंट मिळू शकते. म्हणजे आता कोर्सनुसार कसं, जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल जर एखाद्या कॉलेजमध्ये असा आणि तिथे जर तुमची एमबीबीएस ची फीस जर 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला त्या कोर्सच्या बेसिसवर काय मिळणार, हा लोन मिळणार. व त्यासोबत जर तुम्ही देखील एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असाल, जर तुमची कॉलेजची जर फीस 1 लाख असेल तर मग त्या कोर्स अंतर्गत तुम्हाला काय मिळणार आहे, लोन मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लोन करसाल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण 5 वर्षाचा किंवा तुमचा कोर्स असेल किंवा 4 वर्षाचा कोर्स असेल, त्या कोर्सचा काय लागणार आहे, संपूर्ण फी स्ट्रक्चर लागणार आहे. जर तुम्ही हॉस्टेल मेस साठी जर लोन काढत असाल, ओके, किंवा कॉलेज प्लस हॉस्टेल प्लस मेस, तर या सगळ्यांचं काय लागणार, तुम्हाला कॉलेजकडून फी स्ट्रक्चर घ्यावं लागणार आहे. ते बँकेत जाऊन तुम्हाला ते नंतर ती प्रोसिजर असेल. ओके, तुम्हाला कोणती बँक मधून मिळते बघा, ह्या लोन मधून तुम्हाला इंटरेस्ट प्लस सबसिडी इलिजिबल स्टुडंटला व्याजावर काय मिळणार आहे, सबसिडी मिळणार आहे. ऑनलाईन ट्रॅकिंग ऍप्लिकेशन स्टेटस घर बसल्या तुम्ही ट्रॅक करता येतो. ओके, यासाठी अप्लाय कसं करायचं थोड्या वेळाने सांगणार आहे. तत्पूर्वी कोण अर्ज करू शकतो, सर्वात महत्वाचा प्रश्न आणि सर्वात मोठा प्रश्न सगळ्या पालकांना पाल्यांना हा पडणारा प्रश्न आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो खालील विद्यार्थी साधारणपणे अर्ज करू शकतात. मग कोणते विद्यार्थी? जे 12th पास विद्यार्थी असतील, जे UG PG ला त्यांनी काय घेतलं असेल ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील, किंवा मग MBBS BMS BDS BHMS ला घेतलेले विद्यार्थी असतील, किंवा मग इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग किंवा मग अब्रॉड एज्युकेशनल स्टुडंट असतील, हे विद्यार्थी काय करू शकता? या ठिकाणी लोन घेऊ शकता. या विद्यार्थ्यांना काय मिळतो? हा लोन मिळतो. बरं, इलिजिबिलिटी बँकनुसार काय होते? यामध्ये बदलू शकते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं लोन अमाऊंट किती मिळतो. ओके, सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न, लोन अमाऊंट किती मिळतो? तर विद्यार्थी मित्रांनो लोन अमाऊंट हा तुमच्या कोर्सवरती आणि कॉलेजवर काय असतो? अवलंबून असतो. तुमचा कोर्स कॉलेज कोणता, त्या कॉलेजमध्ये तुमचा कोर्स देखील कोणता, त्या कोर्सच्या बेसिसवर काय मिळतो? तुम्हाला हा लोन मिळतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, इंडियामध्ये जर तुम्ही स्टडी करत असाल तर तुम्हाला 4 लाख ते 10 प्लस लाखापर्यंत काय मिळतो? लोन मिळतो. किंवा जास्त लोन जर तुम्ही अब्रॉड स्टडीज करत असाल तर 20 ते 50 लाखापर्यंत काय मिळतो? तुम्हाला या ठिकाणी लोन मिळतो. पण तुमचं कॉलेज कोणतं आहे, त्या कॉलेजमध्ये तुमचं कोर्स कोणतं आहे, त्या कोर्सची संपूर्ण फीस किती, त्याच्यावर काय मिळतो? विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा लोन या ठिकाणी मिळतो. ओके, स्कीम नुसार लोन मध्ये कव्हर होणारे खर्च कोणकोणते? तर ट्युशन फीस तुमची कव्हर होणार, हॉस्टेल फीस तुमची कव्हर होणार, त्यानंतर बुक्सची तुमची फीस कव्हर होणार, एक्झाम फी तुमची कव्हर होणार, अँड ट्रॅव्हल एक्सपेन्सेस अब्रॉड साठी जे असतील ते तुमचे यामध्ये काय होणार मित्रांनो? कव्हर होणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया. मग लोन अप्रुव्हल साठी खालील डॉक्युमेंट आवश्यकता असते. मग कोणते ते डॉक्युमेंट? तर 10वीची मार्कशीट लागणार आहे, 12वीची मार्कशीट लागणार आहे. ओके, जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट हे कॉलेजमध्ये जमा केलेले असतील तर तुम्ही त्याचे जे PDF जर तुमच्याकडे असतील तर त्यावरून काय करू शकता? लोन साठी विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. पहिले डॉक्युमेंट कोणते लागणार? बघा, इंट्रान्स स्कोर कार्ड लागणार आहे. बघा, जर तुम्ही नीट म्हणा किंवा जेईचा एक्झाम दिला असेल तर त्या इंट्रान्स एक्झामचा काय लागणार? तुम्हाला स्कोर कार्ड लागणार आहे. पण त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन लेटर, ओके, ऍडमिशन लेटर कॉलेजचं, त्यालाच म्हणतो आपण सिलेक्शन लेटर, जे की तुम्हाला लोन साठी लागणार आहे. त्यानंतर कॉलेजचं संपूर्ण फी स्ट्रक्चर देखील तुम्हाला लागणार आहे. आधार आणि पॅन कार्ड लागणार आहे. त्यासोबत इन्कम प्रूफ लागणार आहे, आपला वार्षिक उत्पादन, आणि स्टुडंट आणि पॅरेंटचे काय लागणार आहे? फोटोज लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नोट आहे बघा, या ठिकाणी डॉक्युमेंट कंप्लीट असतील तर अप्रुव्हल लवकर होते. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी असते? तर सगळ्यात पहिले स्टेप 1 पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग सर कोणत्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे? तर हा पोर्टल आहे बघा, PM विद्यालक्ष्मी पोर्टल अप्लाइंग फॉर एज्युकेशनल लोन. तर याच्यावरून काय करायचंय? तुम्हाला अप्लाय करायचंय. ओके, तर पहिली स्टेप काय असणार तुमची या पोर्टलवरती अप्लाय करण्यासाठी? याच्यावरती आपण सविस्तर बघूया. तर पहिली स्टेप तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं आधार मोबाईल व्हेरिफिकेशन होईल याच्यावरती. स्टेप 3 तुमच्या पर्सनल अँड अकॅडमिक डिटेल तुम्हाला भरावे लागतील. जसं की तुम्ही कोणत्या वर्षाला ऍडमिशन घेतले आणि आता तुमचं देखील कोणतं वर्ष या ठिकाणी चालू आहे, शैक्षणिक वर्ष, त्या अंतर्गत काय भेटणार? तुम्हाला हा लोन मिळणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, जे की मी तुम्हाला आताच सांगितले आहे कोणकोणते तुम्हाला लोन साठी डॉक्युमेंट लागणार आहे. व त्यानंतर स्टेप 5 असणार आहे बघा, बँक सिलेक्ट करावी लागणार आहे तुम्हाला. ओके, आता बँक ज्या काही नॅशनलाइज बँक असतील ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. त्यामधून तुम्ही काय करू शकता? तुमची प्रोसेस समोर करू शकता. बघा, बँक सिलेक्ट करून ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर बँक व्हेरिफिकेशन काय होतं? तुमचं या ठिकाणी सुरू होतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोरॅटोरियम पिरियड काय असतो? मोरॅटोरियम पिरियड म्हणजे असा कालावधी ज्यामध्ये विद्यार्थ्यांना EMI भरावी लागत नाही. साधारणपणे कोर्स ड्युरेशन प्लस 1 इयर. म्हणजे आता लक्ष द्या इकडं, जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतला असेल तर इंजिनिअरिंग ही डिग्री आपली 4 वर्षाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो 4 वर्ष प्लस 1 वर्ष म्हणजे 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर 1 वर्ष तुम्ही जॉब करून कमवू शकता. किंवा मग विद्यार्थ्यांना काही दिवसानंतर या ठिकाणी काय जातात, काही विद्यार्थी ऑफ कॅम्पस जातात इंजिनिअरिंग मध्ये, तर मग त्यांना काय मिळतं? 1 वर्षाचा आणखीन कालावधी या ठिकाणी दिला जातो. जसं की उदाहरणार्थ यांनी या ठिकाणी सांगितलंय बघा, MBBS हे कोर्स 5.5 वर्षाचे असल्यास 5.5 वर्ष प्लस 1 वर्ष तुम्हाला परतफेडीसाठी मिळणार आहे. म्हणजे टोटल 6.5 वर्षांनी तुमची काय होणार? या ठिकाणी EMI सुरू होणार. ओके, जॉब मिळेपर्यंत काय विद्यार्थ्यांना जॉब मिळेपर्यंत थोडासा यामध्ये 1 वर्षाचा दिलासा देखील स्टुडंटला दिला जातो. पर इंटरेस्ट सबसिडी जर विचार केली तर काही स्पेसिफिक इन्कम क्रायटेरिया असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून काय मिळते? यामध्ये इंटरेस्ट सबसिडी मिळते.
ओके, याचा अर्थ लोन वरचे काही व्याज सरकार भरते. ओके, लोन वरचे काही व्याज सरकार भरते. फायदा असा होतो, ईएमआय कमी होता, टोटल रिपेमेंट कमी होते आणि फायनान्शियल बर्डन देखील स्टुडंटचा काय होतो या ठिकाणी कमी होतो. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या, इकडे इम्पॉर्टंट टिप्स आहे बघा. जर तुम्ही लोन साठी जर अप्लाय करत असाल, सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा, चुकीची माहिती भरू नका ज्यावेळेस तुम्ही लोन अप्लाय करणार, नाहीतर तुमचा जो लोन आहे या ठिकाणी काय होऊ शकतो, रिजेक्ट होऊ शकतो. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो फी स्ट्रक्चर व्हेरीफाय करा. पूर्ण कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्हाला देखील या ठिकाणी लागणार आहे आणि ते व्यवस्थित ठेवा. ओके, मल्टिपल बँकचं तुम्ही काय करू शकता, कंपॅरिझन या ठिकाणी करू शकता. ज्या काही नॅशनलाइज बँक असतील, जसं की मी अगोदर सांगितलंय, तुमची एसबीआय बँक म्हणा किंवा एचडीएफसी किंवा इतर बँक, तर ते तुम्हाला कोणत्या इंटरेस्ट वरती या ठिकाणी लोन देतात ते बघा. जिथं कमी इंटरेस्ट वरती रेट या ठिकाणी लोन मिळत असेल त्या बँकेतून काय घ्या विद्यार्थी मित्रांनो, लोन घ्या. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग घेण्याची प्लॅनिंग केल्यास अप्रुव्हल चान्सेस वाढतोय. लोन घेण्यासाठी काही एज्युकेशनल कन्सल्टन्सी सुद्धा असतात, तर तुम्ही त्यांना पण व्हिजिट द्या. आमच्याकडे लोन साठी कुठली एज्युकेशनल कन्सल्टन्सी नाहीये, पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचं या ठिकाणी चांगलं करिअर करायचं असेल, त्यांनी जर या वर्षी नीट 2026 पेपर दिला असेल किंवा मग पुढच्या वर्षी जर तो देणार असेल, तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता. 9699077000 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा. यावर्षी त्यांनी नीट दिली असेल तर त्याचा स्कोर, तुमची कॅटेगरी आणि देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्या टीम कडून दिली जाणार. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचे, तुमच्या मित्रांना शेअर करायचे. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.